So today we will see the classification of advertising. In previous lecture, we have already started this point. Just रिवाइज करून आपण पुढे कंटिन्यू करूया. क्लासिफिकेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंगचं काही बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं गेलं. आता त्यातला फर्स्ट बेस कोणता आहे तर ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल एरिया. जिओग्राफिकल एरियानुसार सुद्धा ॲडव्हर्टायझिंगचं क्लासिफिकेशन होतं. आता यामध्ये लोकल एरिया, देन लोकल ॲडव्हर्टायझिंगसाठी इथे एक पर्टिक्युलर लोकॅलिटी किंवा तो एक प्रिस्क्राईब तो एक लोकल एरिया त्यासाठीच ती ॲडव्हर्टायझिंग ही फक्त लिमिटेड आहे. आता एखादा पर्टिक्युलर आता एखादी लोकॅलिटी आहे, एखादा छोटा लोकल एरिया आहे आणि त्यातलं एखादा शॉप आहे. तर त्या शॉपची ॲडव्हर्टाइजमेंट ही त्या लोकल एरियापुरतीच असते किंवा फार फार तर त्याच्या आजूबाजूचे जे काही लोकल एरिया आहेत तिथपर्यंत असेल. पण या पलीकडे नॅशनली त्या शॉपची ॲडव्हर्टायझिंग ही तेवढीशी केलेली जात नाही. जे लोकल रिटेलर आहेत किंवा तिथले जे लोकल शॉप्स आहेत तर त्यांची ॲडव्हर्टायझिंग ही लोकल ॲडव्हर्टायझिंग असते. So it induces the local people to buy product and services from particular shop or local establishment. तिथे एक लोकल एरियामध्ये ते लोकल शॉप तिथे असतं. It undertaken by the retailers. This is the example of local shops, local advertising. लोकल ॲडव्हर्टायझिंग ही अशा प्रकारची असते की त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीमध्ये असे छोटे छोटे शॉप्स असतात आणि त्या पर्टिक्युलर लोकॅलिटीसाठी ती ॲडव्हर्टाइजमेंट असते. अनदर वन, दिस इज लोकल ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट इज नॅशनल ॲडव्हर्टायझिंग. नॅशनल ॲडव्हर्टायझिंग कव्हर्स द एंटायर नेशन. इथे नॅशनल लेवलवरती किंवा पूर्ण देशासाठी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ही तिथे केलेली असते. त्यातले एक्झाम्पल्स बघूया. बरेचदा नॅशनल ॲडव्हर्टायझिंग ही जी आहे तर मोस्ट ऑफ द टाईम टेलिव्हिजन, रेडिओ या मीडियाजवरती नॅशनल ॲडव्हर्टायझिंग या केल्या जातात की त्या मीडिया थ्रू पूर्ण देशभर ही ॲडव्हर्टाइजमेंट ही त्या लोकांना बघायला मिळते. मग याचे काही एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही या ॲड्स ज्या आहेत त्या टेलिव्हिजनवर किंवा रेडिओवरती आय होप बघितल्या असतील. अनदर वन, नेक्स्ट इंटरनॅशनल ऑर ग्लोबल ॲडव्हर्टायझिंग. आता जिओग्राफिकल एरियामधला हा थर्ड पार्ट आहे. इंटरनॅशनल ऑर ग्लोबल ॲडव्हर्टायझिंग मीन्स इथे ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे इथे कोणत्याही नॅशनल बाउंड्रीज नाही आहेत, इथे कोणत्याही प्रकारचे बॅरियर नाही आहेत. तुम्ही ग्लोबली तुमचे प्रोडक्ट जे आहेत हे ॲडव्हर्टाईज करू शकता. सेकंड बेस होता आपला ऑन द बेसिस ऑफ मीडिया. सो ऑन द बेसिस ऑफ मीडिया यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया टाईप्स आहेत. यामध्ये प्रिंट ॲडव्हर्टायझिंग फर्स्ट येणार आहे बिकॉज इट इज ओल्डेस्ट टाईप ऑफ ॲडव्हर्टायझिंग. शक्यतो लेक्चरमध्ये तुमचे माईक्स जे आहेत हे म्यूट करून ठेवा. प्रिंट ॲडव्हर्टायझिंग इट रेफर्स टू द प्रिंट मीडिया. प्रिंट ॲडव्हर्टायझिंगमध्ये प्रिंट मीडिया जो आहे हा इन्क्लुडेड आहे. त्यामध्ये न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, जर्नल्स, पिरियॉडिकल्स हे इन्क्लूड होतात आणि या थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात. आता न्यूजपेपरवरती सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट करता येते. देन मॅगझिन्समध्ये सुद्धा प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात. यू कॅन सी हिअर ॲडव्हर्टाइजमेंट न्यूजपेपरवरती एक ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे सर्व्हिसेसची. देन यू कॅन सी इन मॅगझिन. आता इथे मॅगझिन्सचे एक्झाम्पल आहे. ॲडव्हर्टाइजमेंट जे ही केलेली आहे इथे मॅगझिन थ्रू. सो ऑन द बेसिस ऑफ मीडियामधला सेकंड पार्ट आहे आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग.
Outdoor advertisement means giving advertising message to the consumers when they are out of their homes. जेव्हा कन्झ्युमर्स त्यांच्या घराबाहेर पडतात तेव्हा बाहेर त्यांना ज्या ज्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघायला मिळतात, मग ते बॅनर्स असतील, फ्लेक्स असतील, पोस्टर्स असतील किंवा अजून होर्डिंग्स लागलेले असतील, हे सगळं आउटडोअर ॲडव्हर्टायझिंगमध्ये इन्क्लूड होतं. So it includes the posters, banners, neon signs, transit advertisements, then pop advertisements, and it is the supplementary to the press advertisement. आता आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे सगळे प्रकार जे आहेत हे इन्क्लूड होतात आणि आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग इज अ सप्लिमेंटरी टू प्रेस ॲडव्हर्टाइजमेंट. प्रेस मीन्स प्रेस ॲडव्हर्टाइजमेंट ऑर प्रिंट ॲडव्हर्टायझिंग. आता आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग मधले काही त्यातले आपण बघूया काही एलिमेंट्स जे आहेत हे. सो अशा प्रकारे आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट केलं जातं. शहराचं एखादं सेंट्रलाइज प्लेस किंवा एखादं मध्यवर्ती ठिकाण जे आहे तर तिथे अशा प्रकारचे मोठे मोठे होर्डिंग्स लावले जातात की जिथे जास्तीत जास्त लोक येतात आणि तिथे जास्तीत जास्त पॉप्युलेशन आहे, म्हणजे मार्केट प्लेस असेल किंवा एखादं बस स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर तिथे बऱ्याचदा अशा प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स हे केले जातात. काही होर्डिंग्स लागले असतील असे. दिस इज वन ऑफ द आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. अनदर वन, बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट्स. देन अशा प्रकारचे बोर्ड्स सुद्धा लावलेले असतात. सो दिस इज आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग. सो इथे तुम्हाला आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग हा पार्ट लक्षात आला आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो आउटडोअर ॲडव्हर्टायझिंगचं बेसिक तुम्हाला मिनिंग काय लक्षात ठेवायचं आहे की कस्टमर जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना ज्या ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट्स दिसतात त्या सगळ्या आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत. नेक्स्ट इज इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. Different types of internet advertisements includes ad banners, websites, email advertising, search-based ads and so on. इंटरनेटवरती खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण ॲडव्हर्टाइजमेंट्स करू शकतो. इंटरनेटवरती एखादी वेबसाईट थ्रू आपण ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो किंवा ज्या पॉपअप ॲड्स असतात, एखादी आपण कोणतीही एखादी वेबसाईट सर्च करायला गेलो की तिथे ती सर्च होण्याच्या आधीच एखादी विंडो आपल्या एखादी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ही त्या विंडोवरती पॉपअप होते. मीन्स एखाद्या छोट्या चौकोनात एखादी ॲडव्हर्टाइजमेंट येते, मग त्यात ती गेमची असेल किंवा काही प्रोडक्ट्सची असेल, दॅट इज पॉपअप ॲडव्हर्टाइजमेंट. किंवा ईमेल ॲडव्हर्टायझिंग. तुम्ही तुमचं जर ईमेल चेक केले तर त्यामध्ये इनबॉक्समध्ये बरेचसे प्रमोशनल मेल्स आलेले असतात की त्यामध्ये काही क्रेडिट कार्ड फॅसिलिटीज असतील किंवा काही लोन फॅसिलिटीज देण्याचे मेल्स आलेले असतील. सो अशा प्रकारचे मेल्स जे आहेत प्रमोशन बेस्ड ॲडव्हर्टाइजमेंट अशा सुद्धा केल्या जातात की तिथे त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत हे ते प्रमोट करतात. ईमेल थ्रू आपल्याला मेल्स येत असतात. तुम्ही कधी असं एक्सपिरियन्स केलंय का की तुम्हाला असे प्रमोशनल मेल्स आलेत, तुम्ही मेल चेक करता सगळेजण? Yes, ma'am. सो बरेचदा तुम्ही इनबॉक्समध्ये जाऊन Yes, चेक ma'am. करा. प्रमोशनल मेल्स सुद्धा बऱ्याच प्रकारचे आलेले असतात. मग ते बँकिंग सर्व्हिसेसचे असतील, क्रेडिट कार्ड फॅसिलिटी, लोन फॅसिलिटी, और आता लर्निंग ॲप्स आलेले आहेत बरेचसे. सो लर्निंग ॲप्सच्या रिलेटेड असतील. सो असे प्रमोशनल ईमेल्स आपल्याला येत असतात. सो दिस इज वन ऑफ द टाईप ऑफ ॲडव्हर्टायझिंग. मग हा सुद्धा एक ॲडव्हर्टायझिंगचाच प्रकार आहे आणि हा इंटरनेट ॲडव्हर्टायझिंगमध्ये इन्क्लूड होतो. नेक्स्ट इज सर्च बेस्ड ॲड्स. सर्च बेस्ड ॲड्स मीन्स तुम्ही एखाद्या सर्च इंजिन मीन्स तुम्ही एखादा गुगल क्रोम किंवा अजून कोणते वेगळे सर्च इंजिन असतील तर त्याच्यावरती तुम्ही ज्या प्रकारचा कंटेंट किंवा तुम्ही ज्या प्रकारच्या गोष्टी सर्च करताय तर त्यानुसार तुम्हाला ॲड्स येत असतात. फॉर एक्झाम्पल, समजा मी काही एखादा प्रोडक्ट, टी व्ही, फ्रीज अशा प्रकारचे प्रोडक्ट्स जे आहेत हे सर्च करत असेल किंवा शॉपिंग ॲप्स जर तशा सर्च करत असेल
तर तशा प्रकारच्या ॲड्स या मला त्या सर्च इंजिनला येत जातात किंवा तशा प्रकारच्या सर्च बेस्ड ॲड्स ज्या आहेत या येत राहतात. तुम्ही एखादा प्रोडक्ट किंवा काहीही सर्च इंजिनला जर सर्च केलं तर त्या रिलेटेड तशा प्रकारचे प्रोडक्ट्स हे कोणत्या शॉपिंग ॲपला आहेत किंवा कुठे ते प्रोडक्ट हे सेल केले जातात, तर तशा बेसवर तुम्हाला ॲड्स या येत जातात. One of the major benefit of internet advertising is immediate publishing information that is not limited by geographical constraints. इंटरनेटवरती तुम्ही जी ॲडव्हर्टाइजमेंट देताय हे तुम्ही इमिडिएटली पब्लिश केली जाते आणि त्याला कुठेही जिओग्राफिकल बाउंड्रीज येत नाही आहेत किंवा तिथे कोणतेही ऑब्स्टेकल्स येत नाही आहेत. इंटरनेटवरती तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट केली की ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते. मीन्स तिथे जे टार्गेटेड ऑडियन्स आहे त्या सगळ्यांपर्यंत ती ॲडव्हर्टाइजमेंट विदाऊट एनी बॅरियर इंटरनेट थ्रू रीच होते, पोहोचते. आता विथ द हेल्प ऑफ इंटरनेट सोशल मीडियावर सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात. सोशल मीडियामध्ये फेसबुक FB आहे, तर त्यानंतर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत की ज्याच्यावरती ॲडव्हर्टाइजमेंट्स केले जातात. बरेचदा लोक त्यांच्या स्टेटसवरती किंवा त्यांचे जे काही स्टोरीज आहेत तर तिथे त्यांचे प्रोडक्ट्स हे फोटोज त्याचे पोस्ट केलेले असतात. FBवर अशी फॅसिलिटी असते की तिथे तुम्ही पेज तयार करू शकता आणि त्या पेज थ्रू तुम्ही तुमचं जे काही सेलिंग आहे तिथे तुमचे प्रोडक्ट्स जे आहेत त्यांची इन्फॉर्मेशन तिथे इन्सर्ट करू शकता. सो सोशल मीडिया थ्रू सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट ही केली जाते. FB सगळेजण यूज करतात. FB ही हा सोशल मीडिया सगळ्यांना माहिती आहे. FB Yes, मीन्स ma'am. फेसबुक. Yes, ma'am. आता जरी Yes, ma'am. युजर्स म्हणजे काही जण यूज करत नसतील तरी सुद्धा FB हा सोशल मीडिया जो आहे हा सगळ्यांना आय गेस माहीत असेल. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरीज ज्या आहेत ह्या ठेवू शकतात किंवा ॲडव्हर्टाइजमेंटसाठी एखादं वेब पेज एखादं पेज FB पेज तिथे तयार केलं जाऊ शकतं. त्यानंतर काही ग्रुप्स तिथे बनवायची सुद्धा फॅसिलिटीज असतात. मग या थ्रू सुद्धा आपण आपले प्रोडक्ट्स जे आहेत हे ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो. इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग. आता या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात इंटरनेटवर, आपण बघू शकतो. नेक्स्ट कॅटेगरी इज ऑन द बेसिस ऑफ टार्गेट ऑडियन्स. आपले टार्गेट ऑडियन्स कोण आहेत हे फाइंड आउट करून त्या अकॉर्डिंगली सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट ही केली जाते. ऑन द बेसिस ऑफ टार्गेट ऑडियन्समध्ये फर्स्ट पॉइंट आहे consumer advertising. Consumer advertising is aimed at the ultimate consumer. Such advertising is done through mass media like television, newspaper, magazine, etc. Consumer advertising promotes the sale of consumer goods. Consumer advertising ही फोकस काय करते तर कन्झ्युमर गुड्सना फोकस करते. कन्झ्युमर गुड्स मीन्स जे FMCG प्रोडक्ट्स आहेत. FMCG मीन्स फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, जे आपल्याला डेली रुटीनसाठी लागतात. ते रुटीन बेस्डवर सगळे प्रोडक्ट आहेत. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सोप्स, डिटर्जंट्स, पावडर, कॉस्मेटिक्स, टूथपेस्ट, फर्निचर, म्युझिक सिस्टम एट्सेट्रा. आता हे डेली रुटीनसाठी लागणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कन्झ्युमर गुड्स की जिथे असे प्रोडक्ट्स की जे कन्झ्युमर परचेस करतायत, अल्टिमेट कन्झ्युमर परचेस तिथे करतोय. आता त्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघूया. वेल नोन ब्रँड्स आहेत, आय गेस तुम्ही बघितले असतील हे सगळे. आठवतात का या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघितलेल्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Another one. So these are the consumer Yes, goods. ma'am. Yeah, these are the consumer goods. हे कन्झ्युमर गुड्स आहेत आणि या ॲडव्हर्टाइजमेंटला कन्झ्युमर ॲडव्हर्टायझिंग असं म्हटलेलं आहे. आता यांना कन्झ्युमर ॲडव्हर्टाइजमेंट का म्हटलंय? बिकॉज हे जे प्रोडक्ट्स आहेत हे अल्टिमेट कन्झ्युमर जे आहेत हे परचेस करतायत. त्यांचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे तर अल्टिमेट कन्झ्युमर आहे. सो दॅट इज वाय these are the consumer goods and this is consumer advertising. अशा प्रकारच्या अनेक ॲडव्हर्टाइजमेंट्स टेलिव्हिजनवर तुम्ही बघितले असतील. त्याचप्रमाणे रेडिओवरती सुद्धा खूप साऱ्या अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात.
मग सोपच्या कॅटेगरीजमध्ये खूप सारे सोप येतात, मग त्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत. किंवा डिटर्जंट्समध्ये सुद्धा खूप सारे वेगळे वेगळे ब्रँड्स आहेत, त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स. थोड़ा थोड़ा खाती है वो, छोटूशा मुंह उसका, छोटूशा. देन टूथपेस्टमध्ये सुद्धा खूप सारे प्रकारचे आहेत. सो दीज आर द कन्झ्युमर ॲडव्हर्टायझिंग. नेक्स्ट पार्ट इज, त्यातलाच सब पॉइंट आहे हा दुसरा, इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंग. This type of advertising is used by manufacturers and the distributors of industrial goods such as plant and machinery, equipments, spare parts and components. Industrial advertisement means आता जे इंडस्ट्रीसाठी लागणारे जे पार्ट्स आहेत, गुड्स आहेत, त्यामध्ये प्लांट अँड मशिनरी असेल किंवा काही स्पेअर पार्ट्स असतील, की असे गुड्स की जे फक्त इंडस्ट्री परचेस करते. म्हणजेच त्यांचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर इंडस्ट्री. इट इज एम्ड ॲट इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स म्हणजे असे कन्झ्युमर्स की जे इंडस्ट्रीला लागणारे प्रोडक्ट्स आहेत ते परचेस करतायत. मग आता इंडस्ट्रीला काय काय लागू शकतं, की इंडस्ट्रीमध्ये स्पेअर पार्ट्स लागू शकतात, टूल्स जे असतात हे इम्पॉर्टंट असतात, इक्विपमेंट्स लागतात, कॉम्पोनंट्स आहेत, अजून प्लांट अँड मशिनरी, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज आहेत, त्या मशिनरीजचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या इंडस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो इट इज इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंग इज एम्ड ॲट इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. मग ह्याच्यासाठी इंडस्ट्रियल ॲडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांचं टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स. मीडिया यूज इन्क्लूड्स बिझनेस मॅगझिन्स, डायरेक्ट मेल अँड ट्रेड फेअर्स अँड एक्झिबिशन्स एक्सेट्रा. आता इंडस्ट्रियल ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी कोणत्या प्रकारचा मीडिया यूज केला जातो, तर बिझनेस मॅगझिन्स. मॅगझिन्समध्ये सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत. काही जे असतात हे जस्ट जनरल मॅगझिन्स आहेत की ज्यामध्ये ब्युटी प्रोडक्ट्स किंवा स्किन केअर या प्रकारचे इन्फॉर्मेशन दिलेली असते. काही बिझनेस मॅगझिन्स असतात की जिथे वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस, त्यांचे जे काही इंडस्ट्रीज आहेत किंवा त्यांची इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली असते. वेगवेगळे पार्ट्स जे आहेत त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट ह्या बिझनेस मॅगझिन्समध्ये केलेले असतात. सो हे बिझनेस मॅगझिन हे वेगळे असतात, नॉर्मल जनरल मॅगझिन्सपेक्षा वेगळे असतात. देन डायरेक्ट मेल थ्रू सुद्धा इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स या केल्या जातात. आता डायरेक्ट मेल म्हणजे एखादा जो इंडस्ट्रियलिस्ट आहे तर त्याला टार्गेट करून त्याला मेल जे आहेत हे केले जातात. जो इंडस्ट्रियलिस्ट आहे किंवा इंडस्ट्रीतले जे मेन पर्सन्स आहेत तर त्यांना मेल केले जातात की कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स त्यांना सेल करायचे, मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मशिनरीज आहेत, कोणते कोणते स्पेअर पार्ट्स आहेत, कोणते कॉम्पोनंट्स आहेत. मग त्या इंडस्ट्रियल पर्सन्सना हे मेल जातात, डायरेक्ट मेल जे आहेत हे. देन ट्रेड फेअर्स अँड एक्झिबिशन्स. ट्रेड फेअर्स म्हणजे काय केलं जातं, तर एक जी मोठी प्लेस असते तर तिथे प्रत्येक कंपनी किंवा इंडस्ट्री स्वतःचे जे त्यांचे न्यू इनोव्हेशन्स आहेत किंवा त्यांचे न्यू प्रोडक्ट्स जे आहेत ते मार्केटमध्ये लॉन्च करतात. तर ते तिथे एक एक्झिबिशन केलं जातं, छोटे छोटे कंपार्टमेंट्समध्ये तिथे प्रोडक्ट्स जे आहेत हे शोकेस केले जातात. तर तशा एक्झिबिशन्समधून किंवा ट्रेड फेअर्समधून सुद्धा इंडस्ट्री त्यांचे जे काही स्पेअर पार्ट्स असतील, मशिनरीज असतील, इक्विपमेंट्स असतील हे शोकेस करते, ॲडव्हर्टाईज करते, प्रमोट करते. सो दिस इज द इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंग, की जिथे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स किंवा इंडस्ट्रीजसाठी लागणारे जे काही पार्ट्स आहेत, जे प्रोडक्ट्स आहेत हे तिथे शोकेस केले जातात. हा पार्ट लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. कन्झ्युमर ॲडव्हर्टायझिंग आणि इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंग दोन वेगळे प्रकार आहेत. कन्झ्युमरमध्ये अल्टिमेट कन्झ्युमर काय परचेस करतो, तो डेली रुटीनसाठी गुड्स परचेस करतो. इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंगमध्ये इंडस्ट्रियलिस्ट फोकस आहेत, म्हणजे त्यांचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत, तर इंडस्ट्रियलिस्ट किंवा जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत हे टार्गेट ऑडियन्स आहेत. आणि हे मॅन्युफॅक्चरर्स किंवा इंडस्ट्रियलिस्ट काय परचेस करतील, तर त्यांच्या इंडस्ट्रीसाठी लागणारे जे गुड्स आहेत, मशिनरीज आहेत, इक्विपमेंट्स आहेत, स्पेअर पार्ट्स आहेत हे परचेस करतील. आपण एक्झाम्पल बघूया त्याचं. सी इंडस्ट्रियल ॲडव्हर्टायझिंगचं हे एक एक्झाम्पल आहे. इथे एक मशिनरी किंवा इक्विपमेंट जे आहे हे ॲडव्हर्टाईज केलं आहे.
जे एखाद्या कंपनीने तयार केले आणि ते ॲडव्हर्टाईज करतात त्यांचं जे काही मशिनरी किंवा प्रोडक्ट जे इक्विपमेंट आहे ते. ही इमेज विजिबल आहे सगळ्यांना, दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. अशा प्रकारचे इंडस्ट्रियल ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात की जिथे इंडस्ट्रीला लागणारे प्रोडक्ट्स आहेत हे प्रमोट केले जातात आणि ह्यांचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत तर मॅन्युफॅक्चरर्स अँड इंडस्ट्रियलिस्ट. Next is professional advertising. Advertising which is targeted towards the professional groups. आता प्रोफेशनल पर्सनमध्ये कोण कोण येतात किंवा प्रोफेशनल ग्रुप्समध्ये काय काय इन्क्लूड होतं तर डॉक्टर्स, लॉयर्स, टीचर्स अँड आर्किटेक्ट्स. दीज आर द प्रोफेशनल ग्रुप्स. आता हे जे पर्सन आहेत, डॉक्टर्स आहेत, लॉयर, टीचर, आर्किटेक्ट किंवा आता जे CA असतात, चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत या प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत. मग आता प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंग जे आहेत यांचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत तर डॉक्टर्स, लॉयर्स, टीचर्स, आर्किटेक्ट्स हे त्यांचे टार्गेट ऑडियन्स आहेत आणि इट्स कॉल्ड द प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंग. प्रोडक्ट्स लाईक मेडिसिन्स, building, materials, books, etc. are generally purchased by the users of recommendations of doctor, architect and teachers respectively. आता प्रोडक्ट्स, मेडिसिन्स, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स जे असतात आपण डॉक्टरच्या कन्सल्टन्सीनेच आपण मेडिसिन्स परचेस करतो. डॉक्टरने रेकमेंड केल्याशिवाय आपण कोणतेही मेडिसिन शक्यतो परचेस करत नाही. सो प्रोडक्ट्स, मेडिसिन्स असतील किंवा जे बुक्स, एखादं स्टडी मटेरियल असेल किंवा जे बुक्स आहेत तुम्हाला जे टीचर्स रेकमेंड करतील की तुम्ही ह्या पब्लिकेशनचे बुक्स रेफर करा किंवा एखाद्या ऑथरचे बुक्स जे आहेत हे रेफर करा तर तुम्ही ते जे बुक्स आहेत हे रेफर करता. सो प्रोडक्ट्स लाईक मेडिसिन्स, देन बुक्स, बिल्डिंग्स, materials etc. are generally purchased by the users of recommendation of doctor, architect, teachers respectively. मग यासाठी हे जे प्रोफेशनल पर्सन आहेत तर ते रेकमेंडेशन देतात. सो अशा प्रकारच्या ज्या प्रोफेशनल ॲडव्हर्टाइजमेंट आहेत त्यांचे टार्गेट ऑडियन्स हे प्रोफेशनल पर्सन्स असतात आणि मग हे प्रोफेशनल पर्सन त्यांचे जे कोणी क्लायंट असतील तर त्या क्लायंट्सना त्या प्रकारचे मेडिसिन्स, त्या प्रकारचे बुक्स, त्या प्रकारचं मटेरियल हे रेकमेंड करतात. आता आर्किटेक्ट असेल तर एखादं बिल्डिंग किंवा एखादी प्लेस असेल, लँड असेल, शक्यतो आर्किटेक्ट जे आहेत हे त्यांचे टार्गेट ऑडियन्स असतात. जर एखादं न्यू बुक पब्लिश झालं असेल तर त्या बुकसाठी टार्गेट ऑडियन्स हे टीचर्स, प्रोफेसर्स किंवा जे बुकशी रिलेटेड आहेत तर ते हे त्यांचे टार्गेटेड ऑडियन्स असतात. सो प्रोफेशनल ॲडव्हर्टायझिंग जे आहे हे प्रोफेशनल ग्रुपनं टार्गेट ऑडियन्स करून ॲडव्हर्टायझिंग हे केलं जातं. बिकॉज हे जे पर्सन्स आहेत हे रेकमेंड करत असतात त्यांच्या क्लायंट्सने की तुम्ही कोणत्या प्रकारचे मटेरियल किंवा कोणत्या प्रकारचे बुक्स हे यूज करावे. नेक्स्ट अनदर बेस इज ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. आता या फंक्शनमध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत, डायरेक्ट ॲक्शन अँड इनडायरेक्ट ॲक्शन. अँड बी पार्ट प्रायमरी ॲडव्हर्टायझिंग अँड सिलेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. फर्स्ट डायरेक्ट ॲक्शन अँड इनडायरेक्ट ॲक्शन आपण हा पार्ट बघूया. डायरेक्ट ॲक्शन अँड इनडायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग. First we will see direct action advertising. It is designed to obtain some immediate response from the target customers. All the sales promotion advertising of this type. Direct action means त्या कस्टमरचा इमिडिएट रिस्पॉन्स जो आहे हा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात. मग यामध्ये सेल्स प्रमोशन केलेल्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत ह्या सगळ्या प्रकारच्या यामध्ये इन्क्लूड होतात. त्यामध्ये डिस्काउंट असेल, एखादा प्रोडक्ट की जे मार्केटमध्ये जास्तीत जास्त सेल होण्यासाठी त्याला डिस्काउंट दिलेला असतो. फ्री गिफ्ट्स असे काही प्रोडक्ट्स असतात की त्याच्यावर एखादा फ्री गिफ्ट दिलं जातं. फ्री गिफ्ट ऑफर्स, देन एक्सचेंज स्कीम्स
की देन प्रीमियम ऑफर सुद्धा दिलेले असतात. तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग वगैरे केलं तर त्यामध्ये बरेचदा त्या ज्या प्रोडक्ट्स असतात किंवा त्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर बरेचदा डिस्काउंट दिलेलं असतं, 20% ऑफ, 10% ऑफ. मग हे का केलं जातं? तर इमिडिएट कस्टमरने ते प्रोडक्ट परचेस करावं किंवा ते परचेस करण्यासाठी त्याला इंड्यूस करण्यासाठी अशा अशा प्रकारच्या ॲडव्हर्टायझिंग्स या केल्या जातात. सो दिस इज डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग. फ्री गिफ्ट ऑफर, बरेचदा फ्री गिफ्ट ऑफर दिलेले असतात, एकावर एक बाय वन गेट वन फ्री, किंवा अजून त्यामध्ये एखादा प्रोडक्ट असेल आणि त्या प्रोडक्टवर एखादं काही पेंडेंट मिळत असेल किंवा अजून काही वस्तू त्याच्यावरती फ्री गिफ्ट म्हणून दिलेली असेल. सो डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग मीन्स तिथे ऑफर ज्या आहेत ह्या दिल्या जातात, स्कीम्स प्रोव्हाइड केलेल्या असतात, समटाईम प्रीमियम ऑफर्स दिलेल्या असतात की त्या एक शॉर्ट टाईमसाठी त्या ऑफर्स दिलेल्या असतात की त्या टाईम स्पॅनमध्ये, त्या टाईम पिरियडमध्ये जर तुम्ही परचेस केलं तर या ऑफर्स ज्या आहेत ह्या तुम्हाला मिळतील. सो दिस इज डायरेक्ट ॲक्शन ॲडव्हर्टायझिंग. इट इज डिझाईन टू ऑब्टेन इमिडिएट रिस्पॉन्स, की ते बघून लोकांनी लगेच ते प्रोडक्ट परचेस केलं पाहिजे, यासाठी हे केलेलं असतं. Next is indirect advertising. It is designed to influence the target audience to have favorable image of brand advertise. This will induce him to prefer advertiser's brand rather than competing one. इनडायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग मध्ये काय केलं जातं तर टार्गेट ऑडियन्सच्या माइंडमध्ये त्या प्रोडक्टबद्दल एक फेवरेबल इमेज, पॉझिटिव्ह इमेज बिल्ड केली जाते किंवा ते करण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. बरेचदा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कंपॅरिझन दाखवलं जातं की ह्या कंपेअरमध्ये हे प्रोडक्ट किती चांगलं आहे किंवा साधारण प्रोडक्ट अँड त्या पर्टिक्युलर ब्रँडचं प्रोडक्ट की त्यापेक्षा हे किती छान आहे किंवा हे किती चांगलं आहे हे दाखवलं जातं. सो इनडायरेक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये काय केलं जातं तर दुसऱ्या प्रोडक्टपेक्षा आमचं प्रोडक्ट किती छान आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे किती रिझनेबल आहे किंवा चांगलं आहे हे दाखवलं जातं. सो इनडायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये लोकांना इंड्यूस केलं जातं ते प्रोडक्ट जे आहे हे परचेस करण्यासाठी, आणि त्याचे युनिक फीचर्स जे आहेत हे शोकेस करून कस्टमरच्या माइंडमध्ये त्याच्याबद्दलची एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट केली जाते. सो दिस इज अबाउट द इनडायरेक्ट ॲडव्हर्टायझिंग, की जिथे तिथे कंपॅरिझन दाखवलं जातं की त्या कंपॅरिझनमध्ये हे प्रोडक्ट किती चांगलं आहे. अशा बरेचशा ॲडव्हर्टाइजमेंट्स या टेलिव्हिजनवर आपण नेहमी बघत असतो.